Good morning, one and all. Good morning. In last lecture, we have started the project number second, that is the water tank. Okay. In this project number second, we have to go for the design of the water tank. After that, we have to go for the design and the analysis we have to made into the StatPro software. Okay. तर बघा त्यासाठी design step we'll see first what is mean by the water tank, what are the different types of the water tank. Okay, what is the design procedure to calculate the stresses which are come under the water tank, that part we'll see. And after that we'll go for the how to design, how to analyze the water tank by using the StatPro software. Okay. First we'll see what is meant by the water tank and what are the usage of the water tank, what are the different types of the water tank. Water tanks are very important component of lifeline. बघा water tank हे कसे आहेत, these are the very important component of lifeline. They are critical elements in municipal water supply, firefighting system, and in many industrial facilities for shortage of water. बघा ज्या वेळेला शॉर्टेज ऑफ वॉटर असेल तर त्यावेळेला वी कॅन कलेक्ट द वॉटर फ्रॉम द वॉटर टँक. वॉटर टँकचा काय उपयोग आहे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ अवर लाईफलाईन. ओके, these are the critical elements of municipal water supply. जे काही म्युनिसिपल वॉटर सप्लाय, जे काही टाउनला गावागावांना जे पाणी सप्लाय करायचं काम करतं तर ते कुणा थ्रू करतं, तर दॅट इज थ्रू द वॉटर टँक. ओके, ज्या ठिकाणी फायर फायटिंग साठी रिक्वायर्ड वॉटर असेल किंवा इंडस्ट्रियल फॅसिलिटी साठी असेल किंवा आपल्या टाउन साठी असेल, विलेज साठी असेल, जे काही पाणी आपल्याला रिक्वायर्ड आहे, that water will get from the water tank. And for that purpose we have to construct, we have to design the water tank in each and every villages and the town also. Usage of water tank. A reinforcement tower concrete tank is a very useful structure which is meant for the storage of water for swimming bath, sewage sedimentation, and for such similar purposes. बघा, a reinforcement concrete tank is a very useful structure which is meant for the storage of water for swimming bath, sewage sedimentation, and both the similar purposes. तर वॉटर टँकचा वापर कुठे केला जातो, तर युजफुल फॉर द वॉटर स्टोरेज. सेकंड वन काय आहे, तर इट विल बी युजफुल फॉर द स्विमिंग. ज्या ठिकाणी आपल्याला स्विमिंग करायचं आहे तर त्या ठिकाणी पण जो काही बाथ त्या ठिकाणी डिझाईन केलेला असतो तर त्याला पण काय म्हणतात, तर वॉटर टँक असं म्हणतात. जो आपला वॉटर ट्रीटमेंट प्रोसेसचे जे काही सेडिमेंटेशन बेसिन असतं तर त्या सेडिमेंटेशन बेसिनला पण काय म्हटलं जातं, तर सेडिमेंटेशन वॉटर टँक असं म्हटलं जातं. मीन्स वॉटर टँक इज हेल्पफुल इन द डिफरंट पर्पसेस. याच्या वेगळ्या ठिकाणी काय होते, तर वॉटर टँकचा काय होते, उपयोग होतोय. फॉर द स्विमिंग टँक कन्स्ट्रक्ट करण्यासाठी असेल, वॉटर जे ड्रिंकिंग वॉटर आहे ते स्टोअर करून ठेवण्यासाठीच टँक असेल, दॅट इज हेल्पफुल फॉर द स्टोर, दॅट विल बी हेल्पफुल फॉर द ड्रिंकिंग पर्पजेस. स्विमिंग असेल तर स्विमिंग वॉटर टँक असतो त्या ठिकाणी. सिवेज सेडिमेंटेशन म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस मध्ये जे काही सिवेज डिस्पोजल, सिवेज सेडिमेंटेशनचा जो टँक असतो, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द पार्ट ऑफ द वॉटर टँक अँड फॉर सच सिमिलर पर्पजेस. Reinforced concrete overhead water tank. Reinforced concrete overhead water tank are used to store and supply safe drinking water. आता या ठिकाणी जे रेनफोर्स्ड कॉन्क्रीट आहे तर ते रेनफोर्स्ड कॉन्क्रीट कशासाठी वापरतात, त्या ठिकाणी वॉटर टँकला जे वापरलेलं आहे M20 असेल, M25, M30, M35 जे कॉन्क्रीट या ठिकाणी वापरणार आहोत, हे कॉन्क्रीट कशाला पाहिजे, स्ट्रेंथ असली पाहिजे जास्त, विच विल बी गुड, विच हॅव्हिंग द गुड प्रॉपर्टीज. कशासाठी, तर वॉटर प्रेशर त्या ठिकाणी कसं असणार आहे, जास्त असणार आहे. And so for that purpose, for storing and supplying the safe drinking water, there should be a same and there should be a good and there should be a good concrete. Okay. का तर त्या ठिकाणी जे काही त्या टँक वरती, वॉटर टँक वरती जे येणारं वॉटरचं प्रेशर असणार आहे ते वॉटरचं प्रेशर कसं असणार आहे, जास्त असणार आहे. वॉटर स्टोरिंग कॅपॅसिटी त्या टँक कडे काय असली पाहिजे,
मॅक्झिमम असली पाहिजे. Okay? And through this water tank will supply the safe water, safe drinking water to the village or the town. That is the usage of water. Usage water चे कुठे कुठे केले तर स्विमिंग टँक आपल्याला बांधायचं असेल किंवा ड्रिंकिंग वॉटर टँक असेल किंवा त्याच ठिकाणी आपल्याला काय करायचंय तर जे काही सेडिमेंटेशन टँक आहेत वॉटर ट्रीटमेंट प्लांट वरती त्याचं जर कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर दॅट विल बी अ कन्स्ट्रक्शन ऑफ द वॉटर टँक ओनली. म्हणजे वॉटर टँकचा यूज या ठिकाणी होतो. कुठे कुठे पहिल्यांदा सेडिमेंटेशन टँक असेल, दुसरा म्हणजे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ड्रिंकिंग वॉटर आपण स्टोअर करणार आहोत अशा ठिकाणी किंवा वॉटर ट्रीटमेंट प्लांटच्या ठिकाणी जो काही सेडिमेंटेशन टँक असतो तर त्या ठिकाणी पण आपण काय करतो वॉटर टँकचा यूज करतो. दॅट आर द युसेज ऑफ द वॉटर टँक. Now we'll move towards the sources of water supply. The sources of water supply. यामध्ये कुठले कुठले sources आहेत? Which are the sources of water supply? Sources of water supply. Sources मध्ये कुठले कुठले? The various sources of water can be classified into two categories. Sources of water आहेत ते ह्याच्यामध्ये दोन sources of water supply is divided into the two categories. त्यामध्ये surface sources आहेत आणि सब surface sources पण आहेत. Surface sources मध्ये कुठले कुठले येतात? Pond, lakes, okay, streams असेल, rivers असेल, storage reservoir असेल किंवा ocean असेल. जे on the surface of the earth जे काही water available आहे, these are the come under the on the surface of the source. त्यामध्ये pond असेल, okay, शेत असतं त्या ठिकाणी, lake असेल किंवा स्ट्रीम्स असतील, रिव्हर्स असतील, स्टोरेज रिझर्वायर्स असतील किंवा ओशन किंवा मोठा मोठा समुद्र असेल, नदी असेल, रिव्हर असेल, त्या ठिकाणी स्टोरेज रिझर्वायर असतील किंवा स्ट्रीम्स असतील, ओके, पॉन्ड असेल, लेक असेल, तर अशापासून जे मिळणारं पाणी आहे दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज अ सरफेस वॉटर. अँड सब सरफेस वॉटर म्हणजे काय? विच विल बी कमिंग फ्रॉम द सब सरफेस सोर्सेस. सब सरफेस कुठले आहेत बघा या ठिकाणी? स्प्रिंग, इनफिल्ट्रेशन वेल्स, वेल्स अँड ट्यूबवेल्स म्हणजे काही विहिरी आहेत, ओके, स्प्रिंग्स आहेत, जरा डोंगराळ प्रदेशामध्ये असतात स्प्रिंग्स, त्याच्या थ्रू मिळणारं वॉटर आहे ते पण कसं असतं? सब सरफेस वॉटर. वेल्स अँड ट्यूबवेल्स, वेल्स आणि ट्यूबवेल्स म्हणजे हा विहिरीचा एक पार्ट आला, दॅट इज द वेल्स अँड द ट्यूबवेल्स. तर ह्याच्यापासून जे मिळणारं पाणी आहे दॅट इज द सब सरफेस सोर्सेस ऑफ वॉटर. सरफेस म्हणजे कुठलं? पॉन्ड, लेक, स्ट्रीम, रिव्हर, स्टोरेज रिझर्वायर अँड द ओशन. आणि सब सरफेस मध्ये कुठले येतात तर स्प्रिंग्स, इनफिल्ट्रेशन वेल्स, वेल्स अँड ट्यूबवेल्स. these are the subsurface sources. Okay, these are the sources of the water supply. Okay.
Next point is the water tank with their different types. बघा आपण काय बघितलं, फर्स्ट वन we have seen the introduction about the water tank. Second point we have seen, that is the usage of water tank. What are the usage of water tank? Next we'll see sources of water supply. That part also we have completed here. Now we'll see the what are the water tank and its classification of water tank. Okay, classification of water tank. The classifications of water tank is based on the heads. यामध्ये बघा, tanks which are resting on the ground. Tanks which are resting on the ground. That is the first type. Second one is the elevated tank supported on staging. Elevated tank supported on the staging. Third one is the underground tank. म्हणजे बघा, tanks resting on the ground. Underground म्हणजे पहिल्यांदा कसे आहेत, अर्थवरती रेस्ट असलेले. That is the tanks which are resting on the ground. That is the first type. सेकंड टाइप काय आहे, तर इलेव्हेटेड टँक सपोर्टेड ऑन स्टेजिंग. इलेव्हेटेड म्हणजे काय असणार आहे, स्टेजिंग म्हणजे काय, जे बीम कॉलमचं कनेक्शन आहे तर त्या बीम कॉलम वरती काय असणार आहे, तर आपले वॉटर टँक रेस्ट असणार आहेत. म्हणजे ऍट द इलेव्हेटेड वॉटर टँक असं त्याला म्हणतात. स्टेजिंग म्हणजे काय, एखादी कॉलम जे काय लेसिंग आणि बेटनिंग सिस्टीम म्हणजे काय, बीम कॉलमचं कनेक्शन करून त्याच्यावरती काय करतो आपण, टँक आणि तो रेस्ट करतो. दॅट इज द इलेव्हेटेड वॉटर टँक. नेक्स्ट वन इज द अंडरग्राउंड टँक. तर अंडरग्राउंड टँक म्हणजे काय, जे वॉटरच्या बिलो जे काय टँक्स आहेत, दीज आर दी अंडरग्राउंड टँक्स. तर या प्रत्येकाचा यूज असणार आहे, तो काय असणार आहे, वेगळा असणार आहे. टँक्स रेस्टिंग ऑन द ग्राउंड म्हणजे काय, ग्राउंड वरती असलेले टँक. इलेव्हेटेड टँक म्हणजे काय असणार आहे, तर ऍट अ हाईटला जे प्रोव्हाइड केलेले टँक आहेत, दीज आर दी इलेव्हेटेड वॉटर टँक. ओके, विच आर सपोर्टेड बाय द स्टेजिंग. स्टेजिंग म्हणजे काय, जे काही बीम आणि कॉलमचं कनेक्शन आहे, तर ते बीम आणि कॉलमचं कनेक्शन काय करतात, त्याला स्टेजिंग असं म्हणतात. इट विल बी सपोर्टेड टुवर्ड्स द इलेव्हेटेड वॉटर टँक. आणि अंडरग्राउंड म्हणजे काय, जे जमिनीमध्ये जे असणारे अंडरग्राउंड आहेत, अंडरग्राउंड वॉटर टँक आहेत, दॅट इज द अंडरग्राउंड टँक्स. So we'll see these are the different types of the water tank. Elevated water tank, you can see this first one is the circular tank. म्हणजे त्या ठिकाणी बीम आणि कॉलमच्या कनेक्शनने काय केलेलं आहे, पहिल्यांदा हे स्टेजिंग तयार करून घेतलेलं आहे. आणि आफ्टर दॅट स्टेजिंग ऑन द टॉप देअर इज ऍट इलेव्हेटेड पोर्शन काय केलेलं आहे, तर सर्क्युलर टँक आहे, तो काय केलेला आहे, प्रोव्हाइड केलेला आहे. दॅट इज द circular tank which is elevated tank. Okay, second one is the rectangular tank. आता सेम या ठिकाणी बघा, स्टेजिंग जे काही बीम आणि कॉलमचं आहे ते स्टेजिंग which is provided to support to the water tank. आणि वरती ते जे काय आहे, ऍट द इलेव्हेटेड पोर्शनला वॉटर टँक आहे, तो काय केलेला आहे, प्रोव्हाइड केलेला आहे. which is in the rectangular tanks. म्हणजे बघा, जे टँक आहे तर या टँकचा काय असू शकतो, वेगवेगळ्या डिफरंट शेप मध्ये असू शकतं. पहिल्यांदा आहे तो सर्क्युलर टँक, दुसरा आहे तो कुठला आहे, तर रेक्टँग्युलर टँक. सर्क्युलर टँक विच हॅविंग द सर्क्युलर इन द क्रॉस सेक्शन. रेक्टँग्युलर मध्ये जो सेक्शन आहे तो कुठला आहे, रेक्टँग्युलर इन द क्रॉस सेक्शन. हाईट आणि विड्थ जी आहे ती, लेंथ आणि विड्थ, दॅट इज द विथ द रेक्टँग्युलर सेक्शन मध्ये. त्यामध्ये इलेव्हेटेड पोर्शनला प्रोव्हाइड केलेले आहेत, इलेव्हेटेड हाईटला, म्हणजेच त्या ठिकाणी जे काही बीम आहेत आणि कॉलम आहेत, दे विल सपोर्ट टू द वॉटर टँक. आता या ठिकाणी बघा, वॉटर टँकची जेवढी कॅपॅसिटी आहे तितकं जर वॉटर यामध्ये फुल भरलं, तर त्या ठिकाणी जो काही स्ट्रेस निर्माण होणार आहे, तर तो स्ट्रेस आहे तो कुठं असणार आहे, जास्त डाऊनवर्ड डिरेक्शनला ऍक्ट होणार आहे. मग ह्या डाऊनवर्ड डिरेक्शनला लोड ऍक्ट होत असताना जो मॅक्झिमम स्ट्रेस आहे, तर तो कुठं असणार आहे, तर ऍट द बॉटम ऑफ द टँक. का, तर ऍट द बॉटम ऑफ द टँक असणार आहे, तर जे काही लोड आहे तो लोड कसा मूव्ह होतो, तो डाऊनवर्ड डिरेक्शनला. डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये त्या ठिकाणी डाऊनवर्ड डिरेक्शनला या वॉटर टँक मध्ये बघा, काय होणार आहे, ऍट द बेसला, बेस ऑफ द वॉटर टँक, मग तो सर्क्युलर असेल, रेक्टँग्युलर असेल, कुठल्याही टाईपचं वॉटर टँक असेल, ऍट द बेसला काय होईल, तर त्या ठिकाणी मॅक्झिमम जो स्ट्रेस आहे तो काय होईल, ऍक्ट होणार आहे. आणि ऍट द टॉपला जो काही वॉटर टँकचा टॉप आहे, तर त्या ठिकाणी जो स्ट्रेस निर्माण होईल, दॅट स्ट्रेस विल बी लेस. तो स्ट्रेस कसा असणार आहे, त्या ठिकाणी कमी असणार आहे. का, तर वॉटर विल बी ऍक्ट्स इन द डाऊनवर्ड डिरेक्शन.
नेक्स्ट वन इज द स्पेरिकल टँक और द सर्क्युलर टँक्स विथ द कोनिकल बॉटम. तर यामध्ये बघा वेगळे टाईप आहेत. परत सर्क्युलर बघितला आपण, रेक्टँग्युलर बघितला. नाउ विल सी दी स्पेरिकल टँक. स्पेरिकल म्हणजे काय, जो टॉपचा जो पोर्शन आहे, जो काही वॉटर टँक आपण वॉटर ज्या ठिकाणी फिलअप करणार आहोत, तर तो वॉटर टँकचा पोर्शन कसा आहे, तर स्पेरिकल टँक आहे. म्हणजे तो कसा आहे, तर स्पेरिकल इन शेप. दॅट इज द वॉटर टँक विच इज हॅव्हिंग द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ स्पेरिकल शेप. सर्क्युलर टँक कसा आहे बघा, सर्क्युलर टँक. तर यामध्ये सर्क्युलर टँक विथ अ कोनिकल बॉटम, जो काही सेक्शन प्रोव्हाइड केलेला आहे तो कसा आहे, कोनिकल सेक्शन आहे ऍट द बॉटमला. सर्क्युलर टँक विथ अ कोनिकल सेक्शन याला म्हटलेला आहे. स्पेरिकल इन शेप. यामधला सगळ्यात चांगला वॉटर टँक कुठला असू शकतो, तर तो सर्क्युलर किंवा रेक्टँग्युलर. यामध्ये बघा अनइवन लोडचं काय होणार आहे, डिस्ट्रीब्युशन होऊ शकतं या ठिकाणी. सो दॅट इट विल बी डिफिकल्ट ॲज फार ॲज द कन्स्ट्रक्शन. आणि याची कॉस्ट पण काय असणार आहे, जास्त असणार आहे. नेक्स्ट इज द जास्तीत जास्त जनरली काय केलं जातं बघा, वॉटर टँक कुठल्या टाईपचं डिझाईन केलं जातं, तर ईच टाईपचं आहे ते काय केलं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये काय केलं जातं, तर डिझाईन केलं जातं. तुम्ही यामध्ये बघू शकता. यामध्ये काय असतो, एक टॉप डोम असतो, बॉटम डोम एक असतो त्या ठिकाणी. ओके, त्याला एक रिंग बीम बांधलेली असते. रिंग बीम म्हणजे बीम नंबर 1 रिंग बीम म्हणतात त्याला. रिंग बीम 1, रिंग बीम 2, त्याच्यावरती काय असतं, वरती एक टॉप डोम, खाली असतो तो बॉटम डोम असतो. आणखी पूर्ण जे काही त्या ठिकाणी जे काही स्टेजिंग प्रोव्हाइड केलेलं आहे, स्टेजिंगचं कनेक्शन कशाचं असतं, बीमचं आणखी कॉलमचं. बघा, फॉर लार्ज स्टोरेज कॅपॅसिटी ओव्हरहेड टँक्स, सर्क्युलर टँक्स आर फाउंड इकॉनॉमिकल. However, in the flat bottom, the thickness and the reinforcement is found to be heavy. या ठिकाणी याची कॅपॅसिटी जी आहे, या अशा टाईपची जी काही टँक आहेत, तर याची कॅपॅसिटी कशी आहे, दॅट कॅपॅसिटी इज ऑल्सो मॅक्झिमम. आणि सेकंड पॉईंट काय आहे की इट विल हॅव्हिंग द डिफरंट कंपोनंट कुठले आहेत, तर टॉप डोम, बॉटम डोम, रिंग रिंग बीम 1, रिंग बीम 2. ओके, आणि याला स्टेजिंग जे खाली प्रोव्हाइड केलेलं जातं, दॅट इज ऑफ विथ रिस्पेक्ट टू द बीम्स अँड द कॉलम्स. याच्या सहाय्याने काय केलं जातं, याचं कन्स्ट्रक्शन केलं जातं. इन अ डोम्ड बॉटम, यामध्ये पण पूर्ण जो लोड आहे कशाचा, वॉटरचा, तो कुठे ऍक्ट होणार आहे, डाऊनवर्ड डिरेक्शनला. जर आपण स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम या ठिकाणी जर काढली, तर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम मध्ये जो मॅक्झिमम स्ट्रेस असेल तो कुठे येईल, तर लोअर मोस्ट पार्ट ऑफ द टँक. आणि ऍट द टॉपला काय असणार आहे, त्या ठिकाणी जो वॉटर टँक मध्ये जो काही शेअर स्ट्रेस डेव्हलप होईल, जे काही स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम असेल त्यामधला जो स्ट्रेस असेल टॉपला, तो काय असणार आहे, कमी असणार आहे ऍज अ कम्पेअर टू द बॉटम सेक्शन. ओके, नेक्स्ट वन इज द, if in the domed bottom, in the domed bottom, the through the thickness and the reinforcement in dome is normal, and the reinforcement in the ring beam is excessive. बघा, reinforcement in the ring beam is excessive. का, तर या ठिकाणी reinforcement excessive टाकलेली आहे कुठं, at the lowermost part of the ring beam. तर ते का, तर कशासाठी, तर फॉर द पर्पज ऑफ, कारण का त्या ठिकाणी जी रिंग बीम आहे लोअरमोस्ट पोर्शनला, it will take a more load, and so that it should be strong, and it should be a with a more, so that more reinforcement are used over there in the ring beam, which is reinforcement is excessive at the at the ring beam, which is at the bottom portion of the water tank. तुम्ही आता बघू शकता या ठिकाणी वॉटर टँकचा शेप कसा असतो बघा. मेन ऍडव्हान्टेजेस ऑफ द दिस टँक, मेन ऍडव्हान्टेजेस ऑफ सच टँक्स आर दॅट आउटवर्ड थ्रस्ट फ्रॉम द टॉप ऑफ द कोनिकल पार्ट इज रेजिस्टेड बाय द रिंग बीम. ओके, तर बघा या ठिकाणी टॉप रिंग बॉटम पोर्शन या ठिकाणी असल्यामुळे काय होणार आहे, तर वॉटर जो आपण स्टोअर करणार आहोत ते कसं असेल, मॅक्झिमम असेल. आणि जे काही त्या ठिकाणी इथं main advantages of such a tanks are